हिंगोली जिल्ह्यात तूर पिकांवर वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी राजा चिंतेत सापडलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड केली आहे। महागड्या औषधाच्या फवारण्या करून देखील काही फरक पडत नसल्यानं यावर्षी तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली आहे। मात्र तूर पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्याने शेतकरी आता चिंतेत सापडलेले आहे। सध्या हिंगोलीतील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की या शेतकऱ्याने जे आहे ते आपल्या शेतीमध्ये तुरीची लागवड केली आहे। तर या शेतकऱ्याने संपूर्ण जिल्हाभरामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे। तूर पीक आता चांगले बहरलेले आहे। तुरींना आता फुलं आलेले आहेत आणि या विविध रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे एकीकडे वातावरणात बदल सुरू आहे। सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं पडत आहे आणि या धुक्यामुळे जे आहे ते तुरींच्या पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळते। या फुलांना गळती सुरू झालेली आहे। त्याचबरोबर या तुरीवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आळ्याचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते महागड्या औषधाच्या फवारण्या करून देखील कोणताही उपयोग पडत नाही। जवळपास 3 ते 4 वेळा महागड्या औषधाच्या फवारण्या केल्या आहेत। त्यामुळे आता यावर्षी जे आहे ते शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती आता कृषी विभागाने यावं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। त्याचबरोबर या विविध रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे यावर्षी जे आहे ते तुरीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।